शाळेत असताना केशरी आणि पिवळ्या रंगाची टीनची कंपॉस सगळ्यांकडे असायची। त्यात असायचं भूमितीचं सामान, एक पेन, एक पेन्सिल आणि एखादा क्रेयॉन। हीच ती कॅमलिनची कंपॉस बॉक्स। मधल्या सुटीत याच कंपॉसची क्रिकेटची बॅट व्हायची ते वेगळं, पण 80-90च्या दशकात शालेय सामान म्हटलं की सगळ्यांना कॅमलिनच आठवायचं। रंगीत खडू, पेन्सिल, पेन, शाईचं पेन हे सगळं कॅमलिनचंच हवं असा हा ब्रँड दांडेकर या मराठी कुटुंबानं विकसित केलाय। आज जाणून घेऊया कॅमलिनच्या जन्माविषयी। 1939 मध्ये दिगंबर परशुराम दांडेकर या एका मराठी तरुणानं रसायनशास्त्र पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं। त्याचा मोठा भाऊ गोविंद दांडेकर यांनीही ही कल्पना उचलून धरली। मोठा भाऊ अभियंता होता। दिगंबरनं आपलं रसायनशास्त्राचं ज्ञान वापरून शाई पेनसाठी लागणारी शाई बनवली। या शाईची पावडर तो बनवत असे आणि त्यासाठी दोघांनी दांडेकर अँड सन्स ही कंपनी स्थापन केली। मिळणारं यश थोडं होतं, पण उत्पादनाचा दर्जा चोख असेल याची काळजी घेतल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी नव्हत्या। एकदा बांधलेलं गिराईक दर्जामुळे टिकून राहायचं, पण पुढे संकट वाढत गेली। देशात तेव्हा शालेय साहित्य बहुतेक करून परदेशातून यायचं आणि त्याची किंमत तुलनेनं कमी होती। माल मोठ्या प्रमाणावर बनत असल्यामुळे त्यांना कमी किंमत परवडणारी होती। दांडेकरांचं तसं नव्हतं। उद्योगाचं स्वरूपच मुळात लहान होतं आणि एक क्षणी त्यांनी धंदा बंद करण्याचाही विचार केला होता, पण वर म्हटल्याप्रमाणे जुनं गिऱ्हाईक त्यांच्या बाजूने उभं राहिलं। हे दिवस सरतील, तुम्ही खमकेपणाने उभे राहा असा सल्ला काहींनी दिला आणि प्रसंगी जास्त पैसे मोजून दांडेकरांचीच शाई काहींनी विकत घेतली। आणि त्याच सुमारास एका इराणी कॅफेत दिगंबर दांडेकर बसलेले असताना त्यांनी कॅमल छाप सिगारेटचा एक फोटो पाहिला। प्रतिकूल वातावरणात उंट कसा टिकून राहतो हे दाखवणारी ही जाहिरात होती आणि तिथूनच दिगंबर यांना प्रेरणा मिळाली पुन्हा उभं राहण्याची। त्यांनी आपल्या उत्पादनांवर असलेला घोड्याचा फोटो काढून तिथं उंट आणला। कंपनीचं नाव तेव्हाही दांडेकर अँड सन्स हेच होतं। ते कॅमलिनमध्ये बदलायला 1988 साल उजाडावं लागलं, पण घोड्याची चाल आता सहनशील उंटाच्या चालीत बदलली होती। कॅमलिन वाढत गेलं। पुढची 3 दशकं शाई आणि शाई पेनाच्या उत्पादनावरच सरली। उत्पादनाचा दर्जा, वितरण यात सोपा मार्ग त्यांनी कधीही स्वीकारला नाही। ग्राहकाबरोबर कायमचे संबंध जोडण्यासाठी कष्ट घेतले आणि शाईतून फक्त अभ्यासच नाही तर चांगलं लिखाणही मुलांकडून होईल यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं ही दिगंबर दांडेकर यांची रणनीती होती। म्हणूनच सुरुवातीपासून त्यांनी लेखन स्पर्धा आयोजित केल्या। पुढे जाऊन 1990च्या दशकात कॅमलिन आर्ट स्पर्धा राज्य पातळीवर उभी राहिली। त्याचं मूळ इथेच होतं। कॅमलिननं शाईच्या पुढे जाण्याचा विचार केला नव्हता तोपर्यंत तरी, कारण या उत्पादनातच अडचणी अनेक होत्या। पण 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाली तेव्हा भारत सरकारनं चित्र साकारण्यासाठी परदेशातून चित्रकार बोलावले। त्यांनी जेव्हा चित्रासाठी साहित्य मागितलं तेव्हा त्यांना मिळालं विन्सर न्यूटन कंपनीचे रंग आणि कॅनव्हास। या चित्रकारानं तेव्हा खंतही बोलून दाखवली की देशात स्वदेशी चळवळ उभी करणाऱ्या नेत्याचं चित्रच परदेशी रंगांनी तयार होतंय। कॅमलिनची पुढची पिढी सुभाष दांडेकर यांनी ही गोष्ट ऐकली। खरंच भारतात रंगीत खडू, रंग तयारच होत नव्हते। सुभाष यांनी ग्लासगो इथं घेतलेलं शिक्षण वापरून त्यासाठी रणनीती आखली। देशातच चित्रकलेचं साहित्य तयार करायचं आणि मुलांना फक्त साधनच नाही पुरवायची तर त्यातून कला जोपासण्याची उर्मी त्यांच्यात जागृत करायची, ही ती रणनीती होती। 1962 मध्ये कॅमलिनचे वॉटर कलर, पोस्टर कलर आणि क्रेयॉन्स तयार व्हायला सुरुवात झाली आणि 1970च्या दशकापासून सुरुवात झाली शाळा आणि कॉलेजात होणाऱ्या कॅमलिन आर्ट स्पर्धांना। ही स्पर्धा हळूहळू राष्ट्रीय पातळीवर भरवण्यात येऊ लागली। शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांमधील कलात्मकतेला साथ देणारी ही स्पर्धा होती आणि त्यातून कॅमलिन हा ब्रँडही बरोबरीनं विकसित होत गेला। हळूहळू कंपनीच्या ताफ्यात 2000 छोटी उत्पादनं दाखल झाली आणि कंपनीची विक्री 172 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली। 2012 मध्ये कंपनीनं आपली 50% वर हिस्सेदारी कोकुयो या जपानी कंपनीला विकली।
कॅमलिनच्या नियमित उत्पादनांमध्ये कोकुयो कंपनीचे कागद आणि ऑफिसला लागणारं साहित्य यांचा समावेश झाला। कंपनीची मालकी मात्र तेव्हा कोकुयोकडे जरी असली तरी सुभाष दांडेकर यांचा मुलगा दिलीप दांडेकर आजही कंपनीचे प्रमुख आहेत आणि त्यांनी कॅमलिन उत्पादनांच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित केलंय। कंपनीची उलाढाल 600 कोटींच्या वर पोहोचली आहे। कॅमलिन ब्रँडची ही कथा तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणखी कुठच्या ब्रँडबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला सांगा। आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका।